महाभारताचा अनेक वेळा उल्लेख निघतो आणि महाभारतातून आपल्याला बरंचसं काही शिकायलाही भेटतं. पण महाभारतात अशी एक गोष्ट सांगितली जाते त्यातून आपल्याला जीवनाचा सार कळतो, ती म्हणजे अभिमन्यूची. आता अभिमन्यूना सगळी क्षमता होती, त्यांच्याकडे शौर्य होतं, पराक्रमी होता, पण तरीही अभिमन्यू हा चक्रव्यूहामध्ये गेला आणि तो बाहेर आलेला नाही. ही गोष्ट आपल्याला सगळ्यांना माहीत आहे आणि ते आपण लहानपणापासून ऐकत आलेलो आहोत. असंच काहीतरी आताच्या राजकारणामध्ये काही व्यक्तीबद्दल होतंय आणि ती व्यक्ती म्हणजे पंकजाताई मुंडे. आता बघा सगळं सामर्थ्य आहे, बळ आहे, संघटन आहे, कर्तृत्व आहे, नेतृत्व आहे, पण कुठेतरी तिकीट मिळूनही आता त्या चक्रव्यूहामध्ये अडकले आहेत का असा प्रश्न आता सर्वसामान्यांच्या मनामध्ये निर्माण होऊ लागला आहे. आता चक्रव्यूह नेमकं कोणाचं आहे, हे चक्रव्यूह चालवणारे हात कोणाचे आहेत, हे सगळं राजकारण आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा छोटासा प्रयत्न करणार आहोत. नमस्कार, मी चंद्रकांत सूर्यवंश आणि तुम्ही पाहताय जनमंतक मराठी. आता पंकजाताई यांचा विषय निघाला आहेच तर बीडचं राजकारण सगळ्याच्या डोळ्यासमोर उभं राहतं. बीडचं राजकारण मुंडे घराणं कुठेतरी चालवत असताना असलं तरी यावेळेचं राजकारण मात्र वेगळं असणार असा अंदाज इथली जनता म्हणजे बीडकर बांधू लागलेत. कदाचित आपल्या सगळ्याच्या मनात एक प्रश्न निर्माण होऊ शकतो की आता मुंडे सोबतीला आल्यानंतर इथं पंकजाताई मुंडे यांच्या विरोधाचा प्रश्नच राहणार नाही. म्हणजे जे राजकारण होतं ते धनंजय मुंडे यांच्या विरोधात होतं, जे राजकारण होतं ते राष्ट्रवादीकडून होतं. म्हणजे मागच्या वेळी 2019च्या जर निवडणुकीचा आपण विचार केला तर दुसऱ्या क्रमांकाची मतं ही राष्ट्रवादीला मिळाली होती. आता साहजिकच राष्ट्रवादीचे जे बडे नेते आहेत, जे मोठे चेहरे आहेत, ते म्हणजे की विशेष करून धनंजय मुंडे जर आपल्या बाजूला गेले किंवा युतीमध्ये असमावेश झाले तर आता त्यांना विरोध करण्याचा इथं प्रश्नच उभा राहत नाही. पण आत्ताचे समीकरणे थोडेसे वेगळे आहेत मंडळी, कारण इथं विरोधामध्ये खुद्द शरद पवार आहेत. त्यामुळे शरद पवार ज्या पद्धतीने गेम पलटावून टाकतात त्यांचं एक मूर्तिमंत उदाहरण आपल्याला गेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये पाहायला मिळाले. एका पावसात केलं ते भाषण आणि त्या भाषणानंतर सगळे बदललेलं राजकीय समीकरण हे आपण पाहिलेतच. आता या सगळ्या वेळेचा जर आपण विचार केला तर एक गोष्ट शरद पवार यांच्या नेतृत्वावर, कर्तृत्वावर आणि स्वाभिमानावर आलेली आहे. म्हणजे कुठेतरी धनंजय मुंडे यांनी ज्या पद्धतीनं नंतरच्या काळामध्ये टीका केल्या होत्या किंवा टीकेला प्रत्युत्तर देणं असेल आणि त्या टीकेला राष्ट्रवादी शरद पवार गट अत्यंत मनावर घेणार असं बोललं जात आहे. आणि त्याच अनुषंगानं राष्ट्रवादी पक्षात जे शरद पवार यांच्याकडे जे आहेत ते आता पक्षप्रवेश मोठ्या प्रमाणात सुरू झालेले आहेत. ते पाहता ही निवडणूक पंकजा मुंडे यांना सोपी राहणार नाही असं बोललं जाते. आता थेट जर आपण मित्रांनो कालचा विषय घ्यायचा झाला तर आपण बघा की जे सोनवणे आहेत, जे मागच्या इलेक्शनमध्ये त्यांनी 2 नंबरची मतं मिळवली होती, ते जवळपास 5 लाख मतं त्यांनी मिळवली होती, ते आता शरद पवार गटात गेलेले आहेत. अर्थात जो सगळ्यात मोठा चेहरा समजला जात होता तो बीड जिल्ह्याचा तोच नेता कुठेतरी आता शरद पवार यांच्या गटामध्ये गेलेला आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत मोठंच प्रश्नचिन्ह या ठिकाणी निर्माण होऊ शकते. आता पंकजाताई मुंडे यांच्यासमोर दुसरी गोष्ट आहे ती म्हणजे आणि दुसरी अडचण आहे ते म्हणजे विनायक मेटे यांच्या पत्नी ज्योतिताई मेटे यांचाही नाव आता बीड जिल्ह्यामधून समोर येऊ लागले आणि त्या शरद पवार गटाकडून उभ्या राहणार अशी देखील चर्चा सध्या जोर धरू लागली आहे. जर हे दोन्ही समीकरणं जर आपण पाहिली तर आपल्याला लक्षात येईल की मेटे यांना जी भावनिक साथ भेटणार आहे, विनायक मेटे यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या पत्नी जी ज्योती मेटे आहेत, ज्या पद्धतीने ते सगळं सावरलेलं आहे, त्या कार्यकर्त्यांच्या बैठका घेत आहेत, कार्यकर्त्यांचे मेळावे घेत आहेत, अनेक नागरिकांशी ते जुळवाजुळवी करून घेत आहेत. ह्या सगळ्या गोष्टी जर आपण डोळस नजरेनं पाहिल्या तर त्यांचं कर्तृत्व आणि त्यांचा जो निश्चय केलेला आहे एक कुठंतरी त्यांचा एक मोठा चाहता वर्ग इथं स्वतंत्र मतदार म्हणून निर्माण होऊ लागला आहे. पण मराठा आरक्षण संदर्भात मेटे यांनी घेतलेली जी भूमिका होती आणि त्यांचं जे मराठा आरक्षणासंदर्भामध्ये जे कार्य होतं तेच कार्य प्रचारादरम्यान सांगण्यात येईल आणि त्याची एक भावनिक साथ मेटे यांना भेटू शकते. या 2 पद्धतीनं मिळणारे म्हणजेच एक शरद पवार यांना सोडून गेलेले अजित पवार ही एक गोष्ट आणि ध्यानात घेतली तर एक भावनिक साथ देखील राष्ट्रवादी काँग्रेसला म्हणजेच शरद पवाराला गटाला मिळणार आहे. आता दुसरी गोष्ट म्हणजे विनायक मेटे यांच्या मृत्यूनंतर ज्या पद्धतीनं त्यांच्या म्हणजे की ज्योतिताई लढत आहेत आणि विशेष म्हणजे या बीड जिल्ह्यातल्या राजकारणापाठीमागे जो एक चांगला हात समजला जातो समाजकारण आणि राजकारण असेल यामध्ये ज्यांचं वर्चस्व आहे ते म्हणजे बबन गीते, हेही आता शरद पवार यांच्यासोबत गेलेले आहेत. म्हणजे कुठेतरी बीड जिल्ह्याचे जे 3 चेहरे आहेत ज्यांचं वर्चस्व बीड जिल्ह्यामध्ये चांगलं पाहायला मिळतं, हे तिन्ही चेहरे आता शरद पवार गटाकडे आलेले. त्यामुळे जी काय परिस्थिती तयार झालेली आहे ती पाहता म्हणजे पंकजाताई यांचा पराभव होऊ शकतो अशीच परिस्थिती या ठिकाणी निर्माण झाली आहे असं बोललं जाऊ लागले आणि अनेक ह्या गोष्टी चर्चेतून येत आहेत. आता या चक्रव्यूहातून त्या कशा बाहेर पडतील हे सांगणं आत्ता तरी अवघड असलं तरी
त्यांची ही निवडणूक सोपी असणार नाही, कारण ही 100% ही चक्रव्यूह आखण्यात आलेला आहे. आता तुम्हाला काय वाटतंय, ज्या पंकजाताई मुंडे आहेत त्या ह्या जे व्यूह आहे ते भेदणार का, किंवा चक्रव्यूहातून ते कशा बाहेर पडणार, किंवा जे तिन्ही चेहरे मिळून हे जे आहे ते शरद पवार गटाला याचा फायदा होणार का, याबद्दलचं तुमचं मत आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. हा मुद्दा आवडला, हा विषय आवडला तर जास्तीत जास्त शेअर करा आणि जनमंतक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि पाहत राहा जनमंतक मराठी.